पड़े आवाहे काला संपत्ति सर्वकाल भोजन पंगति संतांचे संपत्ति सर्वकाल खादने खाय आवडे
हॅलो ब्रह्मा इको बार सगळं काढून टाक. इको बार टर्बल फिरबल तुमचं काय भारीतलं असन तेवढं काढून टाकायचं. बाबा साधा सिस्टीम साधी भारीतलं द्यायचंच नाही. धन्य मी माने ना बोली संचित राहिली सेप्रित तुझे नामी धन्य झालो आता याची संधी न पडे अबाई काळ हाती ब्रह्मरस करू भोजन बंगती संताचे संगती सर्व काळ तुका म्हणे पोट धारेची न धाय खादलेची खाय आवडीने धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे अबाई काळ हाती पांडुरंगा करो प्रथमा नमन नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या आपले संचित राहिली सप्रीत तुझी नावी धन्य झाला होता याची संधी नादाबडे अबाई काळ हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताची संगती सर्व काळ तुका म्हणे पोट धालेची न धाय खादलेची खाय आवडीने धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे ह्या बाई काळा हाते विठाला 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 चरणाचा सगळ्यांच्या भांडणातला धन्यता व्यक्त करणारा मंडळ विठाल अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या गाते दिलाय त्या चरणाच्या अभंगाला सुरुवात करणे अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबारायांच्या गाते दिलाय कडवे 4 आहे. तुकोबारायांच्या गात्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 मध्ये पहिला अभंग समजलेला दृष्टी विटेवरी साजरी शेवटचा अभंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा. गात्यामध्ये जे 4092 अभंग आहेत काही अभंग नामपर आहेत सत्तभर आहेत विनंती भर आहेत विनवणी भर आहेत मागणी भर आहेत सालो मालो आहेत घोंगडी आहेत पाईक आहेत व्याविचारी अभंग हिंदुस्थानी अभंग ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे फागुळ आहे जोगी आहे एका खडी आहे बैल आहे भोपळ आहे गवळणी आहे काल आहे. एका वाक्यात तुकोबारायांचा गाथा 5वा वेद नक्की आहेच पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुकोबारायांचा गाथा
हा तुकोबारायच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारायचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. ऐकणारी माणसं म्हणते तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटलेला आहे? उत्तर, ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे. ज्ञानोबा या अवतार पांडुरंग आहे. आणि पुढचे 2 वाक्य ऐका. ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार पांडुरंग आहे आणि ज्यांच्या कृपेने ज्ञानेश्वरी झाली तो अवतार सदाशिवाचा आहे. निवृत्तीनाथ अवतार सदाशिवाचा आहे. आणि जगात तीर्थ आहे, जगात तीर्थ आहे, जगात तीर्थ आहे, पण त्र्यंबकेश्वर तीर्थांचा राजा आहे. राजा आहे. जसं स्वर्गात वैकुंठ आहे किंवा नाही आपल्याला माहित नाही, पण पंढरपूर वैकुंठ आहे हे नक्की आहे. आपण स्वर्गात जाणार मग ते काय होणार ते तुमचं तुम्ही पहा. अजून तर काय स्वर्गात कोणी गेला नाही, गेलेला घरी आला नाही. आता मी सांगितलं असतं, अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचे काय एक वाक्य. आता पुढे ऐका. हे आपलं वैकुंठ आहे. जगातल्या सगळ्या मंदिरातले देव बसलेले, पण आमचा पांडुरंग 28 युग उभा आहे, उभा आहे. आता उलट ऐका. सगळ्या तीर्थांवरून विशिष्ट नदी वाहते, विशिष्ट नदी वाहते. चंद्रभागा, इंद्रायणी असे नद्या वाहतात. आमचं पंढरपूर असं वैकुंठ आहे. जगातले सगळे तीर्थ दुपारी रोज पुंडलिकाच्या पायाजवळ येतात. म्हणून त्र्यंबकेश्वरला गंगा 12 वर्षाने येते. कुंभ. पंढरपूरला तीर्थ रोज येतात, रोज येतात. पण प्रत्येकाच्या घरात असं एक तीर्थ आहे की त्याच्या पायाला हात लावला तर दुसऱ्या तीर्थाला जायची गरज नाही. त्याचं नाव आईबाप आहे. आणि खऱ्या भक्ताचं आईबाप हेच दैवत आहे. बोंबला थिंडल्यानं देव भेटत नाही, मोकार पारायण केल्यानं देव भेटत नाही. हा बावळेपणा आहे. अख्ख्या रात भजन, अख्ख्या रात डोक्यातून गेला का तू? अख्ख्या रात भजन, 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो. 1.5 किलो गुळाचं वाटलं करतो म्हणजे एक गवळण 90 रुपयाला पडलं. हे अध्यारात भजन नाही. हे बायका पोरं सोडून बोंबलं थिंडणं, 1.5 तास देव सोडणं, मोकार ठिकाणी गण लावणं, ही भामटेगिरी आहे. एक वाक्य सांगा. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातलं काम प्रामाणिकपणे करणं ही देवपूजा आहे. पखवात फुटले वाजू वाजू, टाळ तुटले वाजू वाजू, कमरा बारीक झाल्या बांधू बांधू, एकाही पठ्ठ्याला देव भेटला नाही. मिली माणसं पण देव भेटला नाही. याचं उत्तर सांगा. देव भेटायची गोष्टच नाही, देव अनुभवाची गोष्ट आहे. देव अनुभवाची गोष्ट आहे आणि आपण अनुभवा पोचत नाही. आणि हे नाही चालत. ते हॅन हो इथं चालत नाही. इथं तसं चालणारच नाही. माना नाही तर नका मानू. फक्त कीर्तनाला सुरुवात करायची. कर्म हीच पूजा आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि आता कीर्तनाला करायची सुरुवात. मोबाईल बंद करा. तो गेल गेम करून मला हाय हेच मिटाना. तुम्ही लगेच द्या क्लिक करून. इंदुरीकरांनी भावना दुखवल्या, द्या गेम करून. मी हायच लफडे निस्तार आहे. युट्यूबला कीर्तन टाकणारा